शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आज आहे बुधवार पीक विमा दुसऱ्या टप्प्याचं वाटप 16 जिल्ह्यांमध्ये 22,000 शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेलं आहे। आज पाहायला गेलं तर बुधवार आहे आणि उद्या गुरुवार असणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। पाहायला गेलं तर बुधवार आज आहे आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा 16 जिल्ह्यांमध्ये 22,000 रुपये पीक विमा वाटप व्हायला लागलेला आहे। सरसकट गावानुसार यादी देखील आलेली आहे। त्यामध्ये आपलं नाव आहे का ते तुम्ही संपूर्ण चेक करायचं आहे। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। बुधवार दिनांक पाहायला गेलं तर दुसरा टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये आता हे पीक विम्याचं वाटप आता करण्यात आलेलं आहे आणि बुधवार रोजी म्हणजे तुमच्या दुपारपर्यंत कधी अकाउंटमध्ये तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमा देखील होऊ शकतात। राज्यातील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आता आलेली आहे। पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा पाहायला गेलं तर आज बुधवार रोजी लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आज पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँकेमध्ये पीक विमा जमा होणार आहे। पाहायला गेलं तर उद्या पाहायला गेलं तर गुरुवारी देखील पीक विम्याचं वाटप होणार आहे। टोटल आपल्याला 3 टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल, आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी आज देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आले आहे। यासाठी जवळपास राज्य सरकारकडून 7,000 कोटी कंपन्यांना या ठिकाणी पैसे दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। आज बुधवार पाहायला गेलं तर 20 ऑगस्ट या 20 ऑगस्ट मध्ये पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला पण बातमी ऐकून माहितीच असणार, 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल, या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना आता जास्त पीक विमा या ठिकाणी मिळू लागलाय आता। परंतु जर तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल, तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आलेला नसेल, तुम्ही वाट बघून कंटाळला असेल, तर पीक विमा तुमच्या खात्यावरती दुसरा टप्पा सरकारने आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। नवीन पाहायला गेलं तर 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर पाहायला गेलं तर आज बुधवारी तुम्हाला दुपारी 1 वाजल्यापासून हा पीक विम्याचं वाटप दुसऱ्या टप्पा या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून रात्री हा पीक विमा 1 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा देखील होऊ शकतो। आता असं देखील सांगण्यात आले, यामध्ये सर्वात पहिल्यांदा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलाय तो म्हणजे कापूस पिकासाठी। कापूस सोयाबीन असेल, कापूस असेल, या दोन्ही पिकासाठी सगळ्यात जास्त हा पीक विमा 2022 साली ज्यांनी 2022 साली पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 2023 ला तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल, नोंदवला असेल, तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज बुधवार पाहायला गेलं तर 20 ऑगस्ट आणि दुपारी 1 वाजता या ठिकाणी मिळणार आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या 16 जिल्ह्याची लिस्ट देखील मी तुम्हाला लगेच वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होते याची लिस्ट देखील, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय हे देखील मी आता लगेच वाचून दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही बघायचा आहे, कारण तुमच्या जिल्ह्याचा नंबर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लागणार आहे। असं सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। पीक विमा लेट येण्याचं कारण म्हणजे सरकारने डीबीटीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे पैसे टाकण्याचा आता सुरुवात केलेली आहे। म्हणजे केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिलेत आणि त्या कंपन्यांना ऑर्डर देखील दिले की डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पीक विमा पाठवा। मग डीबीटीच्या माध्यमातून फक्त 35 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा त्या ठिकाणी दिवसाला जात असतो। त्यामुळे हा पीक विमा येण्यास थोडासा उशीर झाला की तुम्ही लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की त्यामुळे जर तुम्ही पीक विमा अजून पण म्हणजे तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। लवकरच तुमच्या खात्यावरती देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा होईल। जर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील नाही झाला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल।
तर आज आहे बुधवार, त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे असे देखील सांगितले. तुम्ही सोयाबीन पिकाचा पीक विमा भरला असेल, नंतर कापूस पिकाचा पीक विमा भरला असेल 2022 साली, दुसरं पाहिलं गेलं तर डाळिंबचा भरला असेल, नंतर ज्याची केळ्यांचे बाग आहेत त्याचा तुम्ही पीक विमा भरला असेल, ज्वारी असेल, मका असेल, कांदा असेल, अशा जवळपास 40 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकासाठी हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक दिवस झाले शेतकरी खूप वैतागले होते. आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, अशा प्रकारच्या बातम्या देखील जवळजवळ 15 दिवसापासून त्या ठिकाणी येत होत्या. परंतु सरकारने आता तुम्हाला सांगितले, पहिला टप्पा 1 आठवड्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरण करण्यात आहे. दुसरा टप्पा देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती पाहिलं गेलं तर आज बुधवार दिनांक पाहिलं गेलं तर 20 ऑगस्ट दुसऱ्या टप्प्यातील 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येत आहे. आज पाहिलं गेलं तर काल मंगळवार होता, त्या ठिकाणी पीक विमा फक्त 8 जिल्ह्यामध्ये वाटप झालेला होता. आता उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या पाहिलं गेलं तर म्हणजे आज बुधवारी तुम्हाला वाटप होणार आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये गुरुवारी देखील लवकरच वाटप होणार आहे अशी माहिती देखील आता सरकारने आता सांगण्यात आली आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाही, म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे आणि ज्यांना ज्याची पीक विम्याची गरज आहे त्यांना व्हिडिओ देखील तुम्ही नक्की शेअर करायचा आहे, कारण त्यांना पण पीक विमा मिळाला पाहिजे. फक्त काही ठराविक शेतकरी वगळले तर बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना आता आज बुधवारी तुम्हाला 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यात येते. आता बघा, या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा सगळ्यात लवकर या ठिकाणी मिळणार असल्याचं सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलंय का ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. अनेक अनेकांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळालंय, तर तुम्हाला मिळालं नसेल तर उद्या पाहिलं तर तुम्हाला आज पीक विमा तुम्हाला 100% या ठिकाणी जमा होतोय. कारण दुसरा टप्पा या ठिकाणी आज जमा होतोय. कारण काय की याचं महत्त्वाचं म्हणजे तिसरा टप्पा उद्या म्हणजे गुरुवारी या ठिकाणी जमा होतोय. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुमचं नाव असणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं तुम्हाला जे आधार कार्ड ते बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. त्यामुळे महत्त्वाची माहिती मी देखील आता सांगलेलं आहे. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मित्रांनो म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची लिस्ट देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. याच महत्त्वाच्या पाहिलं गेलं तर आणि बँका कोणत्या आहेत ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. या 16 जिल्ह्यामध्ये फक्त 10 बँकेची लिस्ट देखील त्यामध्ये सांगण्यात आले. त्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यावं लागणार आहे. त्या 10 बँकेची लिस्ट देखील मी लगेच वाचून सांगणार आहे आणि त्याच बँकेमध्ये तुमचा पीक विमा आहे तो सोडला जाणार आहे अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं काय झालं त्याचं कारण सुद्धा यामध्ये समोर आलं आहे. सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगून टाकले ते म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा स्वतःचा बँकेचा IFSC कोड नसतो, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती पाहायला गेलं तर माहिती नसल्यामुळे त्यांना शेतकरी बँकेचं खातं त्यांनी उघडलेलं आहे. त्यामुळे अनेक बँका त्यामध्ये वागडलेले देखील सरकारने यामध्ये सांगितलेलं आहे. हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून असल्यामुळे अनेक बँकेमध्ये जमा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा देखील अजून त्या ठिकाणी जमा झालेला नाही. हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून कारण सांगण्यात आले. अनेक जिल्ह्यामध्ये अशा बँका आहेत ज्याचं पाहायला गेलं तर या ठिकाणी महत्त्वाचं काम म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्या शेतकऱ्याच्या साईडच्या घरामध्ये सुद्धा त्यांना एका जिल्ह्यातून असून सुद्धा घराच्या शेजारी अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नाराज देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक शेतकरी तक्रार देखील करत आहेत कृषी माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी. त्यामुळं या ठिकाणी सांगण्यात आले की अनेक बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत नाही. फक्त याच बँकेमध्ये महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये हा पीक विमा जमा होतोय. त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँका आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे सुद्धा तुम्हाला आता कोणकोणत्या बँकेची लिस्ट देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. या 10 बँकेकडून इतर जर सोडून तुम्ही इतर बँकेत तुमचं खातं असेल, इतर बँकेतील तुम्ही जो पीक विम्याला खाते क्रमांक जोडलेला असेल तर तुम्हाला लवकर पीक विमा मिळणार नाही असं देखील सांगण्यात आलंय. तर पाहायला गेलं तर आज 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय. त्या ठिकाणी 16 जिल्ह्याची लिस्ट देखील आज आपण वाचून दाखवणार आहे. आज आहे आपल्याला 20 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्हाला लवकरच तुमच्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय. बघा, पाहायला गेलं तर बुधवार आणि 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देखील देण्यात आले. कृषी मंत्री पाहायला गेलं तर जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान हे देशाचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक काम महत्त्वाचं आहे.
जर सरकारने निवडलेल्या या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता या शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे ज्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड आहे फक्त त्याच बँकेनं हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचा जो ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय म्हणजे अनेक सोसायटी असतील, पतसंस्था असतील, या ह्याच्यामध्ये त्यांनी खातं खोललेलं आहे आणि ते खातं क्रमांक पीक विम्याला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या मोठ्या बँका आहेत त्या मोठ्या बँकेमध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। त्या 10 बँकेमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँका नवीन यामध्ये निवडण्यात आलेत। तुमची बँक यामध्ये असणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे। जर तुम्ही सरकारने सांगितलेलं सोडून इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं पीक विम्याच्या अर्जाला नोंदवलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही, असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता पाहिले गेले तर बघा, पहिली बँक या ठिकाणी सांगण्यात आली आहे ती म्हणजे दुसरी बँक आहे ते म्हणजे लगेच सांगतो। पहिली बँक आहे ती म्हणजे येस बँक। ज्या शेतकऱ्याचं येस बँकेमध्ये खातं आहे तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत। दुसरी बँक सांगण्यात आले ते म्हणजे युनियन बँक। सरकारच्या माध्यमातून या दोन्ही बँकेमध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पाहिले गेले तर मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा या बँकेमध्ये शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे जमा झाले। तुम्हाला जर हा पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला लक्षपूर्वक आता बघायचं आहे, कारण दुसरा टप्पा सुद्धा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता मिळू लागलेत। त्यानंतरचा पुढचा बँकेचा नंबर आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक। ज्या शेतकऱ्याचं खातं ॲक्सिस बँकेत आहे त्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्याचे पैसे देखील भेटलेत, दुसऱ्या टप्प्याचे देखील पैसे यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या ॲक्सिस बँकेमध्ये। तर या बँकेचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। आता बघा, तुम्हाला जर या ठिकाणी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे कॅनडा बँक। तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि पीक विमाला जर तुम्ही म्हणजे जे बँकेचं पासबुक आहे त्या बँकेचं पासबुक झेरॉक्स तुम्ही दिलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पाहिलं गेलं तर बुधवारी दुपारपर्यंत हा पैसे जमा होण्याची संदेश देखील अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ज्या शेतकऱ्यांनी कोटक महिंद्रा ह्याच्यातून कर्ज खूप म्हणजे सगळ्यात जास्त कोटक महिंद्रा बँक हे शेतकऱ्यांना कर्ज वारंवार देत असते। या बँकेतील अनेक शेतकऱ्यांनी खातं देखील खोललेलं आहे। या बँकेत देखील तुमचा पीक विमा जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। ही जर खाजगी बँक असेल तर या बँकेमध्ये देखील आता शेतकऱ्यांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात आले। यामध्ये लक्षपूर्वक बघा, कारण पुढे तुम्हाला 16 जिल्ह्यांची लिस्ट देखील सांगणार आहे। जे 16 जिल्हे बुधवार म्हणजे आजच्यासाठी जे पात्र आहेत ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले आहेत। तर आता बघा, या ठिकाणी त्याचं कारण म्हणजे या बँकेत सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खाजगी असून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी HDFC बँकेमध्ये खातं खोललेलं आहे आणि या बँकेमध्ये देखील पीक विम्याचे पैसे मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल ते तर सांगितले, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, याला सहकारी बँक म्हणून देखील ओळखलं जातं। जिल्हा सहकारी बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला आणि 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल, आज तुम्हाला बुधवारी दुपारपर्यंत 1 वाजल्यापासून 20 ऑगस्ट रोजी लवकरच पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। बघा, तुमची आता बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही, असं देखील आता या ठिकाणी सांगण्यात येईल। आता बघा, दुसरी बँक सांगण्यात आले ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक। बघा, सरकारने वेगवेगळ्या बँका यामध्ये निवडल्यात। तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला अजून पण या ठिकाणी पैसे आले नसेल। कदाचित आता तुम्हाला सांगणार आहे की या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी पाहिलं गेलं तर आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जमा होणार आहे। बघा, तुमची पुढची बँक या ठिकाणी सांगण्यात आले, त्यामध्ये सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। याचं कारण सुद्धा आता पुढे सांगण्यात आले, ते बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। ज्या शेतकऱ्या म्हणजे भरपूर ज्या शेतकऱ्याचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये, दुसरा टप्पा बँक ऑफ इंडियामध्ये लवकरच मिळणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आले। या बँकेमध्ये पैसे देखील आज दुपारपर्यंत जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आले। त्यानंतर बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, या सर्व बँकेमध्ये आज पैसे दुपारपासून 1 वाजल्यापासून जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी सरकारकडून आता सांगण्यात आली। याच्यानंतर आपण 16 जिल्ह्याची यादी देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्याचे वाटप लवकरच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता जिल्ह्याची यादी देखील सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। याच्यामध्ये सगळ्यात जिल्हा सांगण्यात आला ते म्हणजे सांगली, त्याच्यानंतर सांगण्यात आला तो म्हणजे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, यानंतर पुणे, नांदेड, धुळे, धाराशिव, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर,
आणि पाहिलं गेलं तर परभणी या जिल्ह्यामध्ये आता हा पीक विम्याचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करून घेतलंय का ते देखील पाहून करणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं फार्मर ID कार्ड तुम्ही काढून घेतलं का ते देखील नक्कीच बघायचं आहे। आणि ते तुम्ही दोन्ही कागदपत्र काढून घेतले असेल नक्कीच तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय जवान जय किसान।